मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आता मुंबईला सलग असणारी नगरपालिका म्हणजे मीरा भाईंदर नगरपालिका ही जरी ठाणे जिल्ह्यात असली तर ठाणा RTOला तिथल्या वाहनांचं रजिस्ट्रेशन होत होतं की तुमचं लायसन जरी काढायचं म्हणलं तर त्यांना ठाण्यालाच जावं लागत होतं, किंवा लायसन रिन्यू करायचं म्हणलं तर कुठल्याही गोष्टीला त्यांना ठाण्यासाठी जावं लागत होतं। पण आता मुंबईला सलग असणारी महानगरपालिका म्हणजे मीरा भाईंदर नगरपालिका इथल्या वाहनांचं पासिंगसुद्धा बोरोली RTO करू शकतात। तिथल्या सर्व लोकांना ड्रायव्हिंग लायसन जी आहेत ते मीरा भाईंदरच्या पत्त्यावरती बोरोली RTO हा देऊ शकतात। याच्यामुळं आता कुठली समस्या राहिलेली नाही। ठाणा RTO लांब आहे म्हणून, शिवाय रिक्षा टॅक्सी चालक हे तिथं परवानेही काढू शकतात। शिवाय रिक्षा टॅक्सी जर पासिंग करायची म्हणलं तर बोरोली RTOची अपॉइंटमेंट घेतली तर बोरोली RTO अधिकारीसुद्धा त्या मीरा भाईंदरच्या जनतेची कामं करणार, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। तर आता मीरा भाईंदरच्या वाहन मालकांनी किंवा ज्यांना कुणाला लायसन काढायचे आहे त्यांनी, कुणाची लायसन रिन्यू करायची असतील त्यांनी, की तुम्ही बोरोली RTOमधून लायसन नूतनीकरण करू शकता, दुय्यम प्रत काढू शकता, की तुमची कामं बोरोली RTOमधून सुद्धा होणार। अगदी रिक्षावाल्यांच्या रिक्षा जर पासिंग करायचं म्हणलं तरी त्यांनी बोरोली RTOची अपॉइंटमेंट घेतली तरी बोरोली RTOसुद्धा पासिंग करणार। फक्त आधार OTP व्हेरिफिकेशन ट्रॅकद्वारे हे काम आहे। त्याच्यामुळं पेपरलेस सेवा आहे, फेसलेस सेवा आहे। तर त्याच्यामुळं मीरा भाईंदर नगरपालिकेतील जनतेचा हा त्रास वाचणार असून त्यांना सहज बोरोली RTOमधून त्यांची कागदपत्रंसुद्धा बनणार आहेत। त्याच्यामुळं मीरा भाईंदरच्या जनतेनं कुणाची लायसन आहेत बोरोली RTOमध्ये नूतनीकरण करा, दुय्यम प्रत काढू शकता तुम्ही ऑनलाईन फंक्शनमुळं, आधार OTP व्हेरिफिकेशन ट्रॅकमुळं हे सहज शक्य झालेलं आहे। तरी आता त्यांची जी ठाण्याला जाऊन त्यांची जी अंतर लांब होतं, गैरसोय होती, ती आता त्यांची गैरसोय कमी झालेली आहे। हेही मीरा भाईंदरच्या जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे। धन्यवाद। मूतवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।